मॅचला होते सुरुवात. मजा येणाऱ्या दोन्ही बाजूला पुणेरी टीम पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील मोठमोठ्या खेळाडूंचा समावेश देखील पाहायला मिळतोय. महेश नांदगुडे इन ॲक्शन पाहायला मिळतील बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी. विशाल निगोट येत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसरचे खेळाडू बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. नाव विशाल निगोट. गेल्याही वेळेला ही स्पर्धा खेळली होती विशाल यांनी. आणि समोर जर पाहिलं तर बावधनचा वंडर बॉय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात. विशाल निगोट यांचा हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वेगाबरोबर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळालाय. महेश बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याच्या प्रयत्नात होते. बॉल आलाय डॉट. महेश नांदगुडे. हा बॉल थोडासा पुढे केला होता. कव्हरच्या दिशेने ढकलला. एक पुस्तकी फटका तिकडे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला कव्हर्सला. आणि धावसंख्या सुरुवात झाल्या. धावसंख्येचं अभियान. आजच्या दिवसात देखील दर्जेदार टीम पाहायला मिळतील. कालच्या दिवसात टायगर 11 अमर साई उत्तर प्रदेश, भावेश पवार, श्रेयस कदम या ज्या टीममध्ये पाहायला मिळाले क्वालिफाय झाली. आणि आज मात्र तिकडे दाखल होताना पाहायला मिळालेल्या 4 बलाढ्य टीम स्थानिक खेळाडू आहेत MUCC मध्ये, परंतु ती सुद्धा कमबॅक करू शकतात. AB सामर्थ्य मालेगावने आपली पहिली मॅच जिंकली आणि आता SK व्यंकटेश ऑरियर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सचिन ढवळेच, प्रहार अकॅडमी पुणे. नाशिक विरुद्ध पुणे अशी मॅच पाहायला मिळते. विशाल निगोट, दत्ता पवार. दत्ता पवार देखील लेदर बॉल क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं खेळतात. हा पिच पुण्यातलं क्रिकेट त्यांनी चांगलं खेळलंय. लेदर त्याचबरोबर ओव्हरआर्म क्रिकेट तेवढं चांगलं खेळलंय. सुप्रीमो चषकात विशेष परफॉर्मन्स 2 वेळा दोन्ही पर्वामध्ये त्यांचा खूप चांगला राहिलाय असे दत्ता पवार पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात थोडीशी रणनीती बदलली जाते कारण दोन्ही बाजूचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने जाणतात बबलू पाटील हे सुद्धा आणि त्या पद्धतीची रणनीती बनवत आहेत. विशाल निगोट यांच्या हातात पहिला चेंडू दिलाय. महाराष्ट्रात आयकॉन म्हणून आयकॉन बेस स्पर्धामध्ये मोठी मागणी असणारे खेळाडू बॉलिंगसाठी विशाल. वडवलीचे संदीप धोंडू शिंगोडे साहेब आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक ज्यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. यावेळेला उडवलाय. फटका खेळलाय. पाहूया किती लांब जाईल. फिल्डर आहेत तिकडे आणि पकडली गेली कॅच. आणि इकडे ओव्हर स्टेपिंगसाठी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानातील मुख्य पंचांनी केलेली आहे. यस, पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे त्याच वेळेला. एकावन्न वर्ष अभिमानाची. गेली 51 वर्ष या गावामध्ये क्रिकेटचा खेळ रंगतोय. 3 पिढ्या गावातील क्रिकेट जगलेल्या आहेत. सन्मान्य योग्य बॉल होता आणि त्याच्यामुळे यस खेळाडू बाद होतील. मधुकरजी गगे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. धडाकेबाद चषक आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या विनंतीला मान देऊन मधुकरजी गगे साहेबांचं आगमन झालंय. सन्माननीय मधुकरजी गगे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपलं येणं या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं आणि आपला एक विशेष सन्मान केला जातोय. गणेशजी शेळके यांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. गणेशजी शेळके सन्मान करत आहेत. मधुकरजी सन्माननीय मधुकरजी गगे साहेब आपण उपस्थित राहिला धडाकेबाद चषकासाठी 51व्या पर्वामध्ये आणि त्या निमित्ताने आपला हा विशेष सन्मान केला जातोय. सन्मानित गणेशजी शेळके हा विशेष सन्मान करतायत धडाकेबाद चषकामध्ये. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत विशाल धारक. गेल्याच आठवड्यात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. जिल्हा पुणे, तालुका हवेली आणि गाव शिंदवणे दाखल झालेले आहेत वडवलीमध्ये. विशाल धारक. विशाल वर्सेस विशाल. विशाल निगोट आहेत एका बाजूला आणि एका बाजूला विशाल धारक आहेत. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे विशाल निगोट यांच्याकडून. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. पाठीमागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न राहिला. या स्पर्धेचा जो नियम आहे, पारितोषिकाची अनाउन्समेंट आपण अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच असेल किंवा झालेल्या परफॉर्मन्सवर तुम्हाला पारितोषिक अनाउन्समेंट करायची आहेत. झालेल्या परफॉर्मन्सवर आणि मॅन ऑफ द मॅचच्या वेळेला सुद्धा आपण त्या सगळ्यांचा उल्लेख करणार आहोत. महेश नानगुडे थोडीशी संत सावध सुरुवात. एस के व्यंकटेश ऑरियर नाशिक आणि दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे प्रहार अकॅडमी. सचिन ढवळे सरांची टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला रोशनजी शिरसाट आणि शहबाज खान यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते आपल्याला. धुरंधर तर दोन्ही बाजूने आहेत, मजा येणार आहे. मुरबाडच्या प्रेक्षकांना मात्र ही मॅच सुद्धा तेवढीच आतुरतेने पाहतील, कारण पुण्याचे धुरंधर इकडे आलेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि मोठी विकेट आली आहे. अक्षय तावरे पकडतायत कॅच आणि पहिल्याच षटकात आणखीन एक धक्का दिला विशाल निंगोट यांनी. महेश नानगुडे आउट. उमेशजी उमेशजी मुरबाडे साहेब यांचा विशेष सत्कार, विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे हार्दिक स्वागत. महेश नानगुडे यांची जी विकेट घेतली गेली, या विकेटसाठी रोशन शिरसाट आणि त्याचबरोबरीने शहबाज खान, एस के व्यंकटेश ऑरियर नाशिक यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार गोलंदाजांना देण्यात येणार आहे. 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल. जी विकेट मिळवली महेश नानगुडे यांची, त्यासाठीचा हा पुरस्कार होता. यस, झालेल्या परफॉर्मन्सची अनाउन्समेंट केली जाईल आणि अगदी ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल त्यावेळेला आपण ती पुरस्कार देऊयात. परंतु झालेल्या परफॉर्मन्सवर मोठी विकेट आली आहे, परंतु मॅच संपलेली नाही आहे. ऋतिक गजर गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवणारा अहिल्यानगरच्या श्रीगोंद्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी ऋतिक गजर या नावाची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने पॉवर हिटिंग केली आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. षटकार मारलाय, मी आलोय. गेल्याही वर्षी ही स्पर्धा गाजवली होती श्रीगोंद्याच्या या स्टार खेळाडूने आणि याही वर्षी सुरुवात जर पाहिलं तर मोठ्या फटक्याने केलेली आहे. जबरदस्त स्ट्रोक इकडे आलाय. पहिली ओव्हर संपली, 8 धावा, 2 विकेट आल्यात. परंतु या षटकाराने थोडासा दबाव कमी केलाय. पहिल्या ओव्हरनंतर 8 धावा. त्यानंतर देखील आजच्या रात्रीमध्ये एकंदरीत 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दर्जेदार क्रिकेट आपल्याला इकडे पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत विकास पवार, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर आणि गाव रांजणगाव. विकास पवार दाखल झालेले आहेत वडवलीमध्ये, मुरबाड तालुक्यामध्ये. पहिलाच बॉल खेळला जातोय थर्डमॅनच्या दिशेने. रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल यांच्यामधील. शेवटी तिकडे चांगली कामगिरी प्रथमेश राठोडने केलेली आहे आणि फेकी करतील तोपर्यंत प्रथमेश राठोडला देखील इन ॲक्शनमध्ये पाहतो. या मॅचमध्ये सध्याच्या घडीला चर्चेतील असणारा ऑलराऊंडर म्हणून प्रथमेश राठोड यांची ओळख आहे आणि त्यांनी 2 धावा इकडे आल्या खऱ्या, परंतु चांगली फिटिंग पाहायला मिळाली. विशाल धारक आणि ऋतिक गजर या दोन्ही युवा आणि टॅलेंटेड खेळाडूंना परफॉर्मन्स करावा लागणार आहे, कारण 2 विकेट गेल्यात. मॅच 6 ओव्हरची आहे, मोठी मॅच आहे आणि मोठी स्पर्धाही. अंदाजच नाही आला या बॉलचा. विकास, ही तर ओळख आहे या विकास पवार यांची. छत्रपती संभाजी महाराज नगरवरून येतो. ओ हो हो, बॉल थोडासा कट झाला आणि जर का कट नसता झाला तरी एसटी देखील उडली असती. यॉर्कर
10 धावा धावफलकावर. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. विकेट घेतली गेली आहे. आसिफ शेख पकडतायत कॅच. आणखीन एक धक्का बसलाय. आणखीन एक धक्का बसलाय. थोडीशी पडझड पाहायला मिळते इकडे टीम सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे टीमची. विशाल समोर खेळायला गेले, टायमिंग नाही करू शकले. वेगवान गोलंदाजी होते विकास यांची. याही विकेटसाठी संघ मालकांकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आलाय. 10 धावा, 3 विकेट. खडतर परिस्थिती आहे, यातून बाहेर पडावं लागेल. आणि पुण्यातील एक दर्जेदार बॅटर आकाश काळे, अप्पर बिबेवाडीच्या मैदानातील तून इथपर्यंतचा प्रवास वेग वाढवला होता. चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅच आहे 6 ओव्हरची, मोठी मॅच आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. थोडासा कट होताना पाहिला मिळाला चेंडू. आकाश काळे आणि ऋतिक गजर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. विकास पवार आपल्या गोलंदाजीची पॉवर दाखवताना पाहिला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला आणि थोडासा टर्न, थोडासा बाउन्स, या दोन्ही गोष्टी पाहिल्या मिळाल्या. वेगात बॉल बबलू पाटील यांच्या दिशेने निघून गेलाय. महाराष्ट्राचे सिक्सर किंग म्हणून देखील ओळख आहे बबलू पाटील. नेतृत्व देखील करतायत, परंतु समोर सुद्धा तेवढाच चांगला संघ आहे. रिवाजचा प्रयत्न या ठिकाणी झाला खरा, परंतु यशस्वी नाही झालाय. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी बंधनं फलंदाजांवर टाकलेली आहेत. विकास पवार यांनी आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला जर पहिल्या षटक विशाल निगोट यांनीही चांगलं टाकलं होतं. या वेळेला लपेटलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलला सीमारेषा दाखवली आकाशने. 4 चौकार. दोन षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 15 धावा धावफलकावर. एक सन्मान करतोय आपण इकडे माणिवली गावचे प्रथम नागरिक खास या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने इकडे उपस्थित राहिलेले आहेत. सन्माननीय वसंतदादा गोंधळी साहेब यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातो. या वसंतदादा, आपला सन्मान केला जातोय धडाकेबाज चषक आयोजन कमिटीच्या वतीने, वडवली ग्रामस्थांच्या वतीने आपला हा विशेष सन्मान होईल. नजीर आलेत गोलंदाजीसाठी. आपण दादा, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. माणिवली एक महत्त्वाचं गाव आहे आणि या गावचे सरपंच म्हणून खूप चांगलं काम आपण पाहत आहात. वसंतदादा गोंधळी यांचं स्वागत केलं जात आहे. दीपक भाऊ कराळे सन्मान करतील वसंतदादा गोंधळी यांचा. धन्यवाद दादा. नजीर आलेत आता बॉलिंगसाठी. वेग ही ज्या नजीरची ओळख आहे, भन्नाट वेगासाठी सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे या नजीरची सुद्धा. परंतु ऋतिक गजर यांच्याकडे देखील तेवढंच टॅलेंट आहे. पाहूया काय होईल. पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न होतोय. गॅपमध्ये बॉल जाईल का? फिल्डर थोडेसे दूर आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. प्रथमेश राठोड होते आणि खूप चांगल्या पद्धतीने पायाने बॉल अडवलाय. अगदी सीमारेषेकडे निघालेला बॉल अडवलाय प्रथमेश राठोड यांनी. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 17 वर जाईल ही धावसंख्या.
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. 3 विकेट माघारी परतल्या तरी देखील खेळावं लागेल. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे. गेल्या काही वर्षात या टीमची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली महाराष्ट्रभर. यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न जरूर होता. लॉंग ऑनला जाईल बॉल तोपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. हळूहळू डाव पुढे चाललेला आहे आणि या मैदानामध्ये 6 ओव्हरची मॅच आहे. अगदी 80-90 नाही झाल्या हरकत नाही, परंतु 60-65 ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. चांगला अटॅक असेल तर. धडाकेबाजचे कॅप्टन केशव माळी स्वतः गुणलेखनाच्या भूमिकेत इकडे पाहायला मिळत आहेत. हा आपल्या गावची स्पर्धा आहे. सगळ्यांनी आपली पदं बाजूला ठेवलेली आहेत. कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहे. इथे फक्त आयोजक म्हणून तुम्ही सगळे आहात. आपापल्या क्षेत्रातील सगळे दिग्गज आहेत. परंतु आमच्या गावच्या इज्जतीचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. म्हणून सगळं गाव एकत्र होऊन आयोजक म्हणून भूमिका निभावत आहे. आपलं विशेष कौतुक. यावेळेला पूल केलाय. थोडासा खाली राहिला बॉल, परंतु त्यालाही पूल केला. अंदाज घेतला आकाश यांनी. परंतु प्रथमेश राठोड तिकडे होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हां. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये कारची एक लाईट ऑन आहे. प्रेक्षकांनी त्यांना जराशी सूचना करा. अ, आता थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये लेफ्टी बॅटर आहेत तर. प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती करा. लाईट हेडलाईट चालू आहेत. येस, धन्यवाद. नाही, नाही, पुन्हा चालू झाली. येस. चला. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिसरी ओव्हर सुरू आहे. ऋतिक गजर. या वेळेला आणखीन एक वेगवान चेंडू, परंतु तो मागे जातोय. वेग एवढा भन्नाट आहे. आणि इकडे 4 धावा वसूल केल्या जात आहेत. ऋतिक गजर. हळूहळू डावाला सावरण्याचं काम ऋतिक गजर आणि आकाश काळे करू लागलेले आहेत. चांगला बॉल, आणखीन एक वेगवान खोलवटाप्याचा बॉल, रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. यस, रन कंप्लीट. अक्षय तावरे कॅप्टन आले तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य खेळाडू आज मोठ्या प्रमाणावर इकडे पाहायला मिळत आहेत. आता आपलं टेनिस क्रिकेट खूप चांगलं विस्तारत चाललंय. विविध विभागातील खेळाडू एकत्र येऊ लागलेले आहेत. पूर्वी धडाकेबाज म्हटलं तर मुंबई आणि कल्याण, ठाणे, डोंबिवली, भिवंडी या परिसरातील टीम आणि अलीकडे पुण्याच्या टीम सुद्धा मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेल्या आहेत. कालही पुण्याच्या 2 टीम पाहायला मिळाल्या. रिवतचा प्रयत्न, वेग एवढा भन्नाट आहे नजीरकडे, ते शक्य नाही झालंय. प्रचंड वेगातील बॉल टाकलाय. वेग आणि वेग ही ओळख आहे या गोलंदाजाची. काय वेगात टाकलाय बॉल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर संपल्या. 3 रन झाले. 24 विकेट गेल्यात त्या 3, म्हणजे अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सन्माननीय किरण रामभाऊ दळवी साहेब, धडाकेबाज चषकाला नेहमीच सहकार्य, सपोर्ट ज्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. किरणजी दळवी साहेब. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक किनवली किरणजी दळवी साहेब यांचं इकडे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. यस, किरण दळवी स्वतः चांगले ऑर्गनायझर सुद्धा आहेत. विकास पवार पुन्हा एकदा येणाऱ्या 3 ओव्हर या मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते.
धावसंख्या मात्र इकडे जागेवर थांबताना पाहायला मिळते. विकास पवार लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकताना इकडे पाहायला मिळत आहेत. चोवीस धावा धावफलकावर. चांगली कामगिरी सध्या एस के व्यंकटेश वॉरियर नाशिक ही टीम करताना पाहायला मिळते, परंतु यातूनही बाहेर पडावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. रन करावे लागतील. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे मैदानाच्या दिशेने, परंतु त्यातूनही बाहेर पडावं लागेल. पहिले 3 बॉल आणि तिन्ही सुद्धा जबरदस्त टाकलेत विकास पवार यांनी. ओ हो हो, आणखीन एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. अगदी जवळच आहे, परंतु दुसऱ्या रनचा कॉल दिला. तिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे दुसऱ्याही धावेचा कॉल दिला. दुसरी रन कंप्लीट केली आहे. या रन खूप महत्त्वाच्या असणार आहेत. दोन्ही टीमला आपापली स्ट्रेंथ माहिती आहे आणि त्याच्याचमुळे रनचा प्रयत्न होतोय. स्ट्रगल सुरू आहे, परंतु त्यातूनही मार्ग काढावा लागणार आहे. बबलू पाटील यांनी अगदी सातत्याने गोलंदाजीतील बदल देखील करतायत. ऋतिक गजर. ओ हो हो, खेळायचा होता मिड विकेटला. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. रन नाही मिळणार आहे. आणखीन एक डॉट बॉल. दबाव निर्माण केला इकडे. 51 वर्षाची परंपरा असणारी भारतीय टेनिस क्रिकेटमधील सुप्रसिद्ध स्पर्धा धडाकेबाज. गेली कित्येक वर्ष या मातीत क्रिकेट फुलतंय. आणखीन एक यावेळेला मात्र फटका चांगला खेळताना पाहायला मिळाले. कव्हर्सला बॉल जाईल. तिकडे फिल्डर आहे. विकास पवारचं हे षटक लाजबाब राहिलं. 2 ओव्हर टाकल्या, फक्त 10 रन दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतली. छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजे मराठवाड्यातून हा खेळाडू इकडे आलाय आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. 4 ओव्हर नंतर 27 झालेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. रन करावे लागतील. सन्माननीय तुकारामजी बोटकुंडले साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जव्हार वाडा या परिसरामध्ये PWD मध्ये खूप चांगलं आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. धडाकेबाज चषक आयोजन कमिटी 51 पर्व आपलं हार्दिक स्वागत. नजीर शेख बॉलिंगला पुन्हा येणारे 12 बॉल. काही चौकार, काही षटकार पाहिजेत सचिन ढवळे प्रहार अकॅडमीला. या लीग मॅचेस आहेत, परंतु दोन्ही टीमला पहिलीच मॅच जिंकायची आहे. ओहो, रिवर्सचा फटका, परंतु नाही यशस्वी झाला. ऋतिक काही चांगले फटके खेळलेत. आल्या आल्या षटकाराने खातं खोललं, परंतु त्यानंतर थोडे स्ट्रगल देखील करतायत. कारण भन्नाट वेग. एका बाजूला विकास पवार डावकुऱ्या हाताने, एका बाजूला नजीर शेख उजव्या हाताने. दोघांकडून देखील प्रचंड वेगवान गोलंदाजी केली जाते. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 27 धावा. थोडंसं स्ट्रगल आहे खरं, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेला स्ट्रोक खेळाय. बॉलची हवाई यात्रा, परंतु तिकडे आहेत फिल्डर. त्यांच्याच हातात जाईल. कुणाल खोंड होते तिकडे. त्यांच्याच हातात चेंडू जातोय. आणखीन एक विकेट. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही एक विशेष सन्मान धडाकेबाज आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. या संजयजी हरड साहेब आपला सन्मान केला जाईल. स्ट्रगल सुरू होतं. काही चांगले स्ट्रोक देखील खेळले ऋतिकने, परंतु बाद झालेत. आज अक्षय तावरे या एस के व्यंकटेश वॉरियर्स टीमने मात्र गोलंदाजीचा तोफखानाच इकडे आणलाय की काय, परंतु त्याचं उत्तर येणाऱ्या 10 बॉलमध्ये द्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. जिल्हा अहिल्यानगर, तालुका पारनेर आणि गाव टाकळी ढोकेश्वर. सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेले आहेत.
वेग आहे प्रचंड, परंतु त्याचं उत्तर बॅटने द्यावं लागेल. त्यासाठी सुशांत गायकवाड मैदानात दाखल झालेत. 27 वर धावफलक आहे. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी ही टीम बॅटिंग करते. ओ हो हो, आणखीन एक वेगवान बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. रन मात्र आताही मिळणार नाहीये. याही ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलवर एकही रन दिलेले नाहीये. किमान 50 पर्यंत तरी जावं लागेल. कोंडी केली आहे फलंदाजांची. लक्क प्रकाश आणि त्याच्यामध्ये सुद्धा फलंदाजांना स्ट्रगल करायला लावले या गोलंदाजांनी, सगळ्याच गोलंदाजांनी. मग विशाल निगोट, त्यानंतर जर पाहिलं तर विकास पवार, नझीर, विकास आणि पुन्हा नझीर. ओहो, हा ई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने आता गुडलेन स्पॉटवरून कट केला, थोडासा टर्न केला. हाही बॉल डॉट जातोय. आज आहे वाढदिवस या गोलंदाजाचा आणि काय प्रचंड वेगात गोलंदाजी करतायत. मूळचे उत्तर प्रदेश गोंडा, परंतु पुण्यात आता स्थायिक झालेत आणि नझीर यांच्या वेगाची चर्चा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिकडे एक रन मिळेल. यस, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. यस, रन महत्वाचे आहेत. कशाही येऊ देत, रन गरजेचे आहेत या ठिकाणी. अंतिम टप्पा आता डावाचा येऊ लागलाय 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, म्हणजे एखादी मॅच हरली तरी टीमला संधी आहे. आणि लीग मॅचमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतं की एखादी मॅच हरून सुद्धा टीम फायनलला गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. परंतु आज कोण जिंकणार? कारण चारही टीम चांगल्या आहेत. चांगला बॉल आता तर खोल ओव्हर टप्प्याचा परफेक्ट ब्लॉक. काय गोलंदाजी केली जाते. वेग आहे प्रचंड, प्रचंड वेगवान गोलंदाजी. 2 ओव्हर टाकल्या नझीर शेख यांनी, 1 विकेट घेतली आणि फक्त 12 धावा. अप्रतिम गोलंदाजी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि रन झालेले आहेत सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे. 4 विकेट माघारी, 30 रन. तर कर्मचारी आमचे राजेंद्र मंगल शिंगोळे साहेब यांचे अगदी जवळचे सहकारी यांचे इकडे आगमन झालेलं आहे. आपलं धडाकेबाज चषकाच्या 51व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. शेवटचं षटक आहे आणि त्यासाठी प्रथमेश राठोड आलेले आहेत. सुशांत गायकवाड आणि आकाशला रन करावे लागतील. शेवटच्या षटकात प्रथमेश राठोड. पहिलाच बॉल खराब होता, त्याचा समाचार घेतला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार आणि नो बॉल देखील, म्हणजे सुरुवातीला चाललाय सत्ता. वडवली गावचे युवा ज्यांनी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी एक ब्रँडेड अशी स्पोर्ट्स सायकल दिलेली आहे. जयवंतजी शिंगोळे साहेब आणि आणि दशरथजी अधिकारी साहेब, आपल्या दोघांचे विशेष महावितरणचे दोन्ही कार्यकारी अधिकारी आहेत. आपल्या दोघांचंही मनापासून हार्दिक स्वागत असेल. महावितरणची आठवण आम्हाला इतर इतर कधीच होत नाही. लाईट गेल्यावर मात्र पहिला तुम्हाला आम्ही कॉल करतो. खूप चांगलं काम आहे आणि अवघड सुद्धा काम आहे आपलं. ऑफ तुमच्या बाहेर बॉल टाकलाय. क्रिकेटचा खेळ आहे. एका ओव्हरमध्ये सुद्धा गेम चेंज होत असतो या क्रिकेटच्या खेळात. आणि इकडे अधिकृत बॉल तर एकही आला नाहीये आणि रन मात्र 8 आलेले आहेत. जी टीम स्ट्रगल करत होती रनसाठी, त्या टीमसाठी चांगली बाब पाहायला मिळते. 38 धावा झाल्यात आणि जर का 50 झाल्या मजा येईल मॅचमध्ये. पाहूया काय होईल. सुशांत गायकवाड
ओहो, बॅटची कडा, बॉल मागे जातोय. प्रचंड वेगात बॉल टाकला यावेळेला. प्रथमेश राठोड देखील काही कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत. जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ आणि गाव हराळवाडी दाखल झालेत या स्पर्धेसाठी वडवलीमध्ये. 39 धावा धावफलकावर. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. जर का 2-1 बाहेर गेले, मजा येईल मॅचमध्ये आणि प्रेक्षकांना काय पाहिजे? मजाच पाहिजे क्रिकेटची. दोन्ही टीम चांगल्या आहेत. एस.के. व्यंकटेश वॉरियर नाशिक आणि दुसऱ्या बाजूला सचिन ढवळेस प्रहार अकॅडमी पुणे यांच्यातील ही मॅच आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, लॉफ तर केलाय, बॉल हवेत आहे, बराच उंचीवर चेंडू गेलाय, फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कॅच नाही झाली आहे. त्या उलट 2 रन तर कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 41 वरी धावसंख्या गेली आहे. 5 ओव्हरला 30 असणारी धावसंख्या पहिल्या 2 बॉलमध्ये 11 झालेली आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. रमेश राठोड सुद्धा बरंच क्रिकेट खेळतात. खूप सारी धावपळ या ठिकाणावरून त्या ठिकाणी आयकॉन म्हणून सुद्धा प्रचंड मागणी. परंतु प्रत्येकाला पहा, तुम्ही कोणताही फॉर्मॅट खेळा. आता मैदानात उतरलं तर तुम्हाला सिद्ध करायचंय. प्रत्येक मॅचमध्ये सिद्ध करायचंय. रिवर्स वा, अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. आकाश काळे ब्रँडेड फटका सिक्सर. 47 वर धावसंख्या पोहोचवलेली आहे. फाईट करण्या इथपर्यंत आता मात्र सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पोहोचलेली आहे. या एका ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणावर रन आलेले आहेत. कमबॅक करावं लागेल आता प्रथमेश राठोड यांना, परंतु आकाश काळे यांची देखील बॅट चांगलीच बोलू लागली आहे. हो हो हो, जास्त सफल झाले. शेवटच्या क्षणी पुन्हा इरादा बदलला. सुरुवातीला रिवर्सचा पवित्रा होता आणि स्टंप दाखवले. मग काय, दांडी 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 गुल. प्रथमेश यांना यश मिळतं आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश उतेकर चाललेले आहेत. डायरी म्हणा किंवा सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवरून यांचाही प्रवास सुरू झालाय. आज मात्र दाखल झालेत वडवलीमध्ये आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकप्रिय आणि वैभवशाली परंपरा असणारी 51 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा खेळण्यासाठी हे सगळे पुणेरी फलंदाज दाखल झालेत मुरबाड तालुक्यामध्ये. हो हो हो, वेगात बॅट फिरवली गेली आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. पाहूया इकडे काय होईल. बबलू थोडीशी समजूत काढतायत तिकडे प्रथमेश यांची. इकडे येताना सगळ्या टीम जर अगदी चांगल्याच आलेल्या आहेत, चांगली साईड बनवली आहे प्रत्येकाने, परंतु मैदानात उतरून त्यांचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. व्यावसायिक क्रिकेट ज्यावेळेला आपण खेळत असतो, कारण सातत्याने कोणी गावासाठी क्रिकेट खेळत असतं, कोणी आयकॉन म्हणून क्रिकेट खेळत असतं आणि त्याचबरोबर ज्यावेळेला व्यावसायिक क्रिकेटसाठी विविध जिल्ह्यातील, तालुक्यातील खेळाडू एकत्र येत असतात, हे कॉम्बिनेशन बनणं खूप गरजेचं देखील असतं.
नॉट आउट कळवलं जात आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पाहूया डावाचा शेवट कसा होणार. धावसंख्या 50शी पार जाणार का याची चर्चा देखील इकडे आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. वैभवशाली परंपरा असणारी धडाकेबाज ट्रॉफी आपल्या भेटीला आलेली आहे आणि 51वं पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं आणि 51व्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेला वेगवान चेंडू पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक रन तिकडे घेतली गेली आहे. बघता बघता पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव ज्या वेळेला संपतोय ना, धाव संख्या झालेली आहे ती 49 आणि विजयासाठी पाहिजे 50, म्हणजे जिकडनं फाईट होऊ शकते आणि अशा धावसंख्येपर्यंत मात्र संघ जाताना पाहिला मिळतोय. पहिला डाव संपलाय. दुसरा डाव काही क्षणातच आपल्या भेटीला येणार आहे. चालू असणारा सामना SK व्यंकटेश वॉरियर नाशिक आणि त्यांच्या विरोधात सचिन ढवळेच प्रहार अकॅडमी पुणे. पुणे विरुद्ध नाशिक अशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण आहोत ठाणे जिल्हा मुरबाड तालुका आणि गाव वडवली. धडाकेबाज महेश लवकर बाद झाले. दत्ता त्यानंतर शून्यावर. विशाल धारकच्या 3, ऋतिक गदरच्या 17, जे डावाचे नाव एक राहिले बॅटिंग टीमसाठी. आकाशच्या 13 महत्त्वपूर्ण. सुशांतच्याही 11 खूप महत्त्वपूर्ण होत्या आणि रन झाले अशा 49. विजयासाठी पाहिजेत 50. बॉलिंगमध्ये विशाल चांगली कामगिरी निघोट. 1 ओव्हर 8 रन 2 विकेट घेतल्या. विकास पवार 2 ओव्हर 10 रन 1 विकेट. नजीर शेख 2 ओव्हर 12 रन 1 विकेट आणि प्रथमेश राठोड 1 ओव्हर 18 रन 1 विकेट. अशा प्रकारे 49 झाल्यात. 50 करायच्यात आणि आपण जाऊयात काही सन्मानाकडे आणि येस बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संकुल संचलित सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांच्या वतीने संतोषजी देशमुख साहेब अध्यक्ष या संस्थेचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. अगदी ग्रामस्थांना विनंती असणार आहे आपण देशमुख साहेबांचा सन्मान करण्यासाठी वारकरी संप्रदायातील आमचे सगळे चला बंधू रामकृष्णारी सगळ्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी या. आपण देशमुख साहेबांचा एक विशेष सन्मान करत आहोत आणि वारकरी संप्रदायातील आमचे सगळे चला तुकाराम महाराज आपण देखील या. जयवंत भाऊ आपण देखील या. आपण सगळे देशमुख साहेबांचा आज खऱ्या अर्थाने फार्मसी कॉलेज प्रतिष्ठित असं मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध आहे. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत. खूप चांगलं काम सुरू आहे आणि देशमुख सरांचा हा विशेष सन्मान आम्ही करत आहोत. देशमुख सर आपण इकडे यायचं आहे. देशमुख सर या 51 वर्षाची परंपरा असणारी ही मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपण साहेब उपस्थित राहिलात. वडवली ग्रामस्थांच्या वतीने आपला केला जातोय सन्मान. धडाकेबाज चषकाचं 51वं पर्व आणि त्यामध्ये आपला एक विशेष सन्मान केला जातोय. एक प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ, माईची उबदार शाल आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह. आमचे सगळे भजनी मंडळ जे सुप्रसिद्ध आहे, TV स्टार आहेत सगळे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा देशमुख साहेबांचा केला जातोय विशेष सन्मान. तुम्ही थांबा इथेच. थांबा इथेच. बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संकुल संचलित सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आम्ही धडाकेबाज चषक वडवली गावाबद्दल सांगायचं म्हणजे एक संस्कृती जपणारा एक अतिशय उत्कृष्ट असं नमुना म्हणजे वडवली गाव. याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी मारुतीजी लिहे सर यांनी धडाकेबाज चषकाचं जे हे लिहिलेलं होतं पुस्तक त्याच्यातूनच सर्व दिसतंय. 51व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांनी अनेक गोष्टी जपल्या
सतीशजी एक मिनटं. मी वडवली गाव गेले अनेक वर्षापासून पाहतो. उमेशजी लिहे, सुदामजी शिंगोळे, जरा रुपेशजी शिळके, दीपकजी कराळे सर, या माऊली या माऊली न- या. अरे बाप या. तर हा जो वारसा गेले 51 वर्ष जपत आहेत त्या वडवली गावाच्या सर्व भाविकांचं या ठिकाणी आम्ही अ, सत्कार करत आहोत आमच्या सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयातर्फे. मी एक छोटीशी प्रेमाची भेट त्यांना, कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्याबद्दल त्यांना ते छोटीशी प्रेम या ठिकाणी देत आहोत, ती त्यांनी स्वीकार करावा. आमचे आदरणीय देशमुख सर 2 शब्द बोलतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी 2 शब्द बोला. धडाकेबाज चषक वडवली 2026 वर्ष 51 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ऐतिहासिक ग्राउंडवर आणि ऐतिहासिक गावांनी ही स्पर्धा 51 वर्षात पदार्पण केलेले आहे. मी एक थोडंच बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा की ज्या महाराजांनी 20 वर्ष कमवलेली सत्ता, 20 वर्ष कमवलेले किल्ले गड एका तहामुळे गेले आणि ते हरले नाहीत, ते पुन्हा जिंकले आणि 360 किल्ले त्यांनी पुढच्या 2 वर्षात जिंकले. आणि कुठलाही संघ हरला तरी त्यांनी माघारी न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करा. जे जिंकलेत त्यांनी त्यांना प्रोत्साहन करा आणि याच्यापुढे ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट वीर तयार झाले पाहिजे या ग्राउंडवर. हेच मी शुभेच्छा देतो. बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संकुलाच्या वतीने आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत आणि एक चांगले क्रिकेटवीर तयार झाले पाहिजेत, हीच मी इथं अपेक्षा करतो. धन्यवाद मित्र. धन्यवाद. आपले देखील धडाकेबाज चषक आयोजन कमिटी मनापासून आभारी आहे. आणि जाऊयात मॅचकडे, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि अनुभवी असे समालोचक नरेश ढोमे सर. हॅलो, धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. जाऊया मॅचमध्ये 50 धावा बनवल्या होत्या आणि 50 धावांचं आव्हान समोर घेऊन प्रथमेश राठोड आणि कुणाल खोंड ही जोडी मैदानामध्ये आली. तर प्रथमेशनं पहिल्याच षटकामध्ये चेंडूला आसमान दाखवलेला आहे. स्क्वेअर लेगला अत्यंत सुंदर फटका. तर ऑल टाइम फॉर्म मध्ये असलेला खेळाडू म्हणजे प्रथमेश राठोड. एक मोठा खेळाडू ज्यावेळेस अष्टपैलू कामगिरी करतो. या मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश राठोडचा सुंदर खेळ बघायची संधी आहे. हो, काय गॅप आहे. पॉइंट आणि बॅकफुट पॉइंट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेश राठोडची हीच खासियत असते, हीच नजाकत असते आणि त्यामुळेच आम्ही सगळेजण त्याचे दिवाणे आहोत. धावा 4. दहा धावा फलकावर प्रथमेश राठोड स्ट्राईक एंडलाय. तर विकी कलमेच्या गोलंदाजीवरती एक छानसा हल्ला त्याने इथे चढवलेला आहे. पुन्हा एकदा विकी कलमे एक असाच आश्वासक गोलंदाज. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा स्क्वेअर कॅट. वा, नजाकत, कला कुसर मैदानामध्ये, कलात्मकतेचा आविष्कार मैदानामध्ये. पुन्हा एकदा शानदार चौकार प्रथमेश राठोड कडून. फलकावरती धावा 14. प्रथमेश राठोड सुसाट निघालेला आहे. कदाचित त्याच्या गाडीला इकडचा तिकडचा रस्ता माहित नाही, त्याला फक्त समृद्धी एक्सप्रेस माहिती आहे. त्यामुळे तिथे तो टॉप गिअर मध्ये चालतो, ऍक्सिलेटर फुल प्रेस करून चालतो. त्याची गाडी कधी 160 ते 200 वरती जाते हे कळतही नाही. फलकावरती धावा 14.
इथे थोडासा बॅटचा फेस ओपन करत चेंडूला लॉंग ऑन कडे पाठवलं. एक धाव इथे मिळेल. कुठलीही घाई नाहीये, कुठलीही गडबड नाहीये. एका धावेबरोबर फलकावरती 15 धावा. सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार 11 मैदानामध्ये दाखल झालेला संघ आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं सचिन ढवळे सरांनी टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपला एक डंका वाजवलाय, आपलं एक नाव तयार केलेलं आहे. तर या अगोदरच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सचिन ढवळे सर एक वरदान आहेत. ते का त्याची चर्चा करू आपण. पुढे जाऊया. 15 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट कुणाल खोंड. वाह, काय फलंदाज आहे. 4 धावा. पहिल्याच षटकामध्ये धावांचा महापूर. विकी कलमेवरती मोठा हल्ला. 19 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. खोपोली गावचे युवा उद्योजक सन्मान्य कुंडलिक दादा भांडे यांचं आगमन इथे होतंय. अतिथींचं मनपूर्वक स्वागत धडाकेबाज चषकच्या निमित्तानं. स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज चषक वडवली 2026. 51 वर्षांची अभूतपूर्व अशी परंपरा. गावचा लौकिक, गावच्या वैभवात भर टाकणारी स्पर्धा म्हणजे धडाकेबाज चषक आज पुन्हा एकदा रोमांचक वळणावरती येऊन ऑल इंडिया ओपन पूल मधील एक अत्यंत महत्वाची लढत सुरू आहे. मॅच आहे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार 11 पुणे विरुद्ध व्यंकटेश ओरियर्स नाशिक. दोन्ही संघांमध्ये पुण्याचेच खेळाडू आहेत. या दोन्ही संघांनी ऑल इंडिया ओपन पूल मध्ये देखील निश्चित सातत्यानं चर्चेत राहिलेले संघ आहेत. विशेषतः पुणे आणि कोकण परिसरामध्ये या संघांनी सातत्यानं मोठं यश संपादन केलेलं आहे. आज परत एकदा आपला लौकिक राखण्याचा प्रयत्न दोन्ही संघ इथे करतील. पुण्यात तर एकमेकांच्या समोर येतातच. आज वडवलीमध्ये फुल टॉस बॉल. प्रथमेश राठोडला फुल टॉस टाकणं म्हणजे खवय्याच्या ताटातला रसगुल्ला असतो. शानदार षटकार. आपल्या स्पर्धेसाठी मुरबाड विभागातलं 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी धडाकेबाज चषक ज्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे स्वर्गीय दोंडू शंकर शिंगोळे यांच्या स्मरणार्थ ते बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ज्यांच्याकडून आले ते सन्मान्य संदीपजी दोंडू शिंगोळे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. तर इथे तिसऱ्या पंचांकडे ओरदी वेस्ट बीमर चेक करायचा आहे. तर बॅटिंग टीमचा DRS आहे, त्यांना हा नो बॉल हवाय. पंच सांगतायत की फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू खाली आहे. प्रथमेश राठोड हा DRS अनसक्सेसफुल होईल. मात्र एका इनिंग मध्ये 2 DRS आहे. तुम्हाला एक षटकार ठोकून इरादा पक्का बनवलेला आहे. प्रथमेश राठोड मैदानामध्ये बरसतोय, धावांच्या पखाली वाहतोय. यावेळेस उजव्या दिशा बाहेर चेंडू होता सनीचा. धावा मिळण्याची शक्यता नाहीये कारण सनी तिथे चेंडूवरती पोहोचलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये कुणाल खोंड प्रथमेश राठोड ही जोडी मैदानामध्ये बरसते, अक्षरशः बरसते, कोसळते. धावांचा धबधबा जसा कोसळतो ना तसे इथे दोघेही कोसळतायत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती पावसाळी सीझन मध्ये आपण धबधब्यांचा आस्वाद घेतो. या सरळ बॅटनं खेळलेला फटका, धडाकेबाज शॉट, मैदानात थरार. प्रथमेशचा फटका म्हणजे सरळ प्रहार. धावा 6. माफ करा, इथे चौकार आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून प्रथमेश राठोडनं इथे मैदान दणानून सोडलेलं आहे. एबी सामर्थ्य मालेगाव संघाला विनंती, आपण नाणेफेकीसाठी या. इथे परत एकदा स्क्वेअर कट आणि धावा 4.
फटका असा भारी की क्षेत्ररक्षक बेचैन. प्रथमेशच्या बॅट मधून निघाली धावांची बुलेट ट्रेन. वाह वाह वाह, दिल खुश. आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकायचं ठरवलंय प्रथमेशने. पुन्हा 4. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये सगळ्या बाजूला पळवलंय आज प्रथमेशनं. कधी स्क्वेअर कट, कधी स्ट्रेट ड्राईव्ह, तर कधी लॉफ्टेड ड्राईव्ह. वाह, कमाल. इथे कनेक्शन नाहीये. सनीचा चांगला चेंडू ठरेल. षटक संपेल इथे. 3 चौकार 1 षटकाराबरोबर प्रथमेशनं या षटकामध्ये विस्फोट घडून आणले. 2 षटकांचा खेळ संपला. 37 धावा, एकही फलंदाज बाद नाही. कुणाल खोंड, प्रथमेश राठोड, सलामीची जोडी मैदानामध्ये. जबरदस्त सलामी, दमदार सलामी. 50 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. ऋषीदादा जोरी यष्टांच्या पाठीमाग एक असं महाकाय व्यक्तिमत्व दिसतंय. व्यक्तिमत्व इतकीच त्यांच्या स्वभावाची देखील उंची मोठी आहे. क्रिकेटच्या खेळाडूंना नेहमीच सातत्यानं ऋषीदादा जोरी यांनी मोठ्या मोठ्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत. पुण्याची ओळख बनलेले आहेत ऋषीदादा. त्यांची टीम कुठेही गेली तर प्रेक्षकांच्या सरळ नजरेत भरते. आज ऋषीदादा समोर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की या 2 फलंदाजांना रोखायचंय कसं, या वादळांना थांबवायचंय कसं. मात्र वादळ आलं की माणसाने हताशपणे फक्त बघायचं असतं. वादळासमोर माणूस काहीही करू शकत नाही. तो गलित गात्र असतो, तो हतबल असतो वादळासमोर. पण पाहायचंय ऋषीदादा जोर यांच्या कल्पकतेतून काहीतरी अशा गोष्टी येतील की हे प्रथमेश राठोड नावाचं वादळ शांत होईल. कुणाल खोंड स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यस, हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. एकदा हवी होती आणि ती मिळणार आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि याबरोबरच अजून धावा मिळू शकतात इथे. प्रथमेशला हव्या आहेत, मात्र कुणाल म्हणतोय जेवढ्या मिळाल्या तेवढ्या पुरेशा आहेत. बस तू तिकडेच थांब, तुझ्यासाठीच मी 1 धाव घेतलेली आहे. 38 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. फक्त 12 हव्यात. 23 चेंडूमध्ये 12. विजयाचा हमरस्ता बनवलेला आहे. विजयाचा समृद्धी महामार्ग तयार केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. आणि आता विजय पुढ्यात आहे. समृद्धी महामार्गावरती एकदा गाडी चढल्यानंतर कधी नागपूर येतं समजत नाही. आता सुद्धा 50 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या 2 षटकांमध्येच ते आता जवळ येऊन पोहोचलेले आहेत. 39 धावा. फलकावरती कुणाल खोंड स्ट्राईक एंडवर. रिव्हर्स अटेम्प्ट. हो, कनेक्शन अप्रतिम आहे. स्पीडचा वापर केला चेंडूचा. थर्ड मॅनला चेंडू पाठवलाय. इथे पुन्हा 4. फेकीसाठी चला ताबडतोब उपस्थित राहा, कारण दुसरा सामना आपल्याला लगेच सुरू करायचा. या सामन्यातला विजेत्या संघाबरोबर रिव्हर्स परत खेळायचा आहे. मात्र यावेळेस थोडासा उजव्या हाताने राऊंड विकेट अँगल बनवत चेंडू टाकला होता डाव्या हाताच्या फलंदाजाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा फसलेला आहे कुणाल खोंडकडून. 4 चेंडूमध्ये 9 धावा कुणाल खोंड. 43 वरती पोहोचतायत. फक्त 7 धावांची दूरी पहिल्या विजयापासून. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. कडक कडक. यावेळेस क्षेत्ररक्षक समोर स्क्वेअर लेगला. 1 धाव कुणाल खोंडला प्राप्त होईल. या मैदानामध्ये आज या इनिंग मध्ये आपल्याला फक्त चौकार षटकारच बघायची सवय लागलेली आहे. पण 1 धाव सुद्धा महत्वाची असते. ती कष्टाची भाजी भाकरी आहे. ती सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे तितक्याच कष्टानं. प्रथमेश राठोड. दोन्ही डावे फलंदाज आणलेत सलामीला आणि दोघांनी काय धुमाकूळ घातलाय. परत एकदा फाईन खेळला. खूप चेंडू मिळेल. जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. 48 धावा. फक्त 2 धावा हव्यात आणि अजून 3 षटके शिल्लक आहे. एबी सामर्थ्य मालेगाव संघाला विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा. लगेचच नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही फलंदाज प्रचंड वेगानं. मगाशीच कुणाल दातेंनी सांगितलं असेल तुम्हाला की समनापूरच्या चाचांसारखं अति प्रचंड वेगानं या धावा सुरू आहेत. महाप्रचंड वेगाने धावा सुरू येत आहेत त्या. आणि कधी कधी असं होतं बघा तुम्ही की फक्त फलंदाजाने बॅट फिरवायची असते, चेंडू आपाप येऊन बॅटवरती लागतो. तसंच झालंय की काय
यानंतरच्या सामने हे 5 षटकांचे असणार आहे. सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्या. पहिला सामना हा 6 षटकांचा, दुसरा 6 षटकांचा, पुढचे सगळे सामने 5 षटकांचे. आज प्रेक्षकांना भरपूर दर्जेदार क्रिकेट बघायचं आहे, कारण चारही मातब्बर संघ मैदानामध्ये आहेत. AB सामर्थ्य, मालेगाव, MUCC, DU टायगर्स. हो, सामना संपवलाय कुणाल खोडनं. 3 पॉइंट 19 चेंडूमध्ये 54 धावा फलकावरती लावल्यात आणि व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघाचा अत्यंत शानदार विजय, अत्यंत बहारदार विजय, अत्यंत देखणा विजय. मोठ्या विजयासह ते पुढच्या सामन्यासाठी पात्र ठरत आहेत. चला संघनायक व्यंकटेश वॉरियर्सचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या तात्काळ. कोण आहे तिथे कॅप्टन? बबलू पाटील. यस. अक्षय तावरे संघनायक तिथे आहेत.